11 जुलैला पुणे-सातारा महामार्गावरच्या जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यांनी मिजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीनं हत्या केल्याची कबुली दिली। तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। पोलिसांच्या तपासानुसार मंथन वैद्यच्या वडिलांची हत्या संजय देशमुख यांनी केली होती। वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंथननं साथीदारांच्या मदतीनं संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मिकी, प्रज्ञा, जर आपण हा संपूर्ण प्रकार बघितला तर मुलाने वडिलांच्या हत्येचा बदला जवळपास 23 वर्षांनंतर घेतला। 23 वर्ष त्याच्या मनामध्ये हा संपूर्ण राग होता आणि कशा पद्धतीने संपूर्ण प्लॅन त्याने आखला आणि या आरोपीच्या वडिलांच्या हत्येच्या आरोपीचा बदला घेतला, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः ते आयो आहेत ज्यांनी हे संपूर्ण डिटेक्शन केलेलं आहे। LCBचे ते PI आहेत। सर, नक्की कशा पद्धतीने हा संपूर्ण तपास केला? कारण 11 तारखेला एक मृतदेह आपल्याला अर्थातच कात्रजच्या बोगद्याजवळ सापडला होता। काय माहिती नक्की समोर येते? दिनांक 11 जुलै रोजी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर मयत संजय देशमुख याच्यावर एकूण 28 वार करून त्याचा खून करण्यात आलेला होता। त्यासंबंधी राजगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील अधिक तपासामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले। यातील मुख्य आरोपी जो आहे मंथन दिनेश वैद्य याला व त्याचे 3 साथीदार यांना अटक केल्यानंतर गुन्ह्याचं कारण काय आहे याबाबत अधिक तपास केला असता यातील जो मंथन वैद्य आहे, ज्याचं वय 25 आहे, याच्या वडिलाचा 2003 मध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खून झालेला होता आणि त्यावेळेस हा मंथन 1.5 वर्षाचा होता आणि त्या दरम्यान त्या खुनामध्ये हा जो आरोपी आहे संजय देशमुख हा 3.5 वर्ष जेलमध्ये राहिला। त्याच्यानंतर तो जामीनवर सुटला आणि त्याच्यानंतरही संजय देशमुख हा एक सराईत गुन्हेगार होता। वडिलांच्या आरोपीला शिक्षा झाली नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांनी कट रचला आणि हत्या केली, ते एक कारण आहे आणि आणखीन काय कारण आहे याचा अधिक तपास सुरू आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक। अर्थात जर आपण बघितलं तर यामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र जर आपण बघितलं तर जो वैद्य आहे मंथन वैद्य, त्याच्या वडिलांची हत्या 2003 साली झालेली होती आणि त्याचा राग त्याच्या मनात होता। जो आरोपी आहे आणि बरोबर 23 वर्षांनंतर त्याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।